नमस्कार मित्रांनो, आता आपण करणार आहोत मालवणमधल्या मंदिरांची एक यात्रा. चला तर. हे आहे जय गणेश मंदिर मेढा. मालवण बस स्टँडपासून 2.1 किलोमीटर्सवरती आहे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर स्वर्गीय जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. सभामंडपाच्या गाभाऱ्यातील घुमटावर आतल्या बाजूने 8 दिशेने असलेल्या या 8 मूर्ती दिसतात. मकर संक्रांतीच्या वेळी सूर्याची कोवळी किरणे थेट मूर्तीवर पडतात, तो यावेळी विशेष गर्दी असते. हे आहे साई मंदिर मालवण. जय गणेश मंदिरपासून साई मंदिर 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. साई मंदिरच्या नंतर आपण बघणार आहोत भद्रकाली मंदिर रेवंडी. साई मंदिर मालवणपासून भद्रकाली मंदिर 4.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. मालवण परिसरात फिरायला येणारे पर्यटक पण इथे राहतात. ह्या भक्त निवासात रूम बुकिंगसाठी एन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. इथल्या भक्त निवासाच्या बांधकामासाठी भरपूर भक्तांनी देणग्या दिल्या आहेत. इथल्या भक्त निवासाची रचना अतिशय सुंदर आहे. मध्ये स्टेज आहे, 2 बाजूला रूम्स व समोर 500 माणसांची बसण्याची व्यवस्था. इथे नाटक
सण पण साजरे होतात. हे आहे कालिका माता मंदिर हडी. साई मंदिर गावकरवाडीपासून हे कालिका माता मंदिर 1.5 किलोमीटरवर आहे. कालिका देवीला जाणारा हे आहे मार्गेश्वर देवस्थान हडी. हनुमान मंदिरपासून मार्गेश्वर देवस्थान हे 270 मीटरवर आहे. हे आहे मालवण आचरा रोडवरील मार्गेश्वर देवस्थान. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातले आणि हडी गावातले हे मार्गेश्वर देवस्थान आहे. हे मंदिर हडी गावात मालवण आचरा रोडवर आहे. दर सोमवारी या मंदिरात पूजा केली जाते. गावकऱ्यांनी इथे निशाणी म्हणजे झेंडा आणि घंटा अर्पण केले आहेत. हे आहे वाघेश्वर मंदिर तोंडवळी. मार्गेश्वर देवस्थानपासून हे वाघेश्वर मंदिर 6.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. श्री वाघेश्वर मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि ते तोंडवळीच्या मध्यभागी आहे. हे मंदिर प्रत्यक्षात एक गुहा आहे जी मोठ्या खडकापासून बनलेली आहे आणि त्यात शिवलिंग आहे. हे स्थान मंदिर बरेच मोठे आहे आणि परिसरातील सर्व लोक या मंदिरासाठी स्वतःला समर्पित करतात. इथे मोठे उत्सव होतात. इथे मंदिराच्या आवारात लोकांना बसायला भरपूर जागा आहे. इथेही वाघांची समाधी आहे आणि इथेही वाघाची गुहा पण आहे.
आणि इथे ही वाघाची गुहा पण आहे. हा आहे श्री स्वामी समर्थ मठ वांगणी. वाघेश्वर मंदिरपासून हा स्वामी समर्थांचा मठ 4.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हा स्वामी समर्थ मठ वांगणी गावात, मालवण तालुक्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हा मठ सागरी महामार्गावर मालवण आचरा रोडवरील वांगणीमध्ये आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. इथे भरपूर भाविक कोकणात आले की ह्या मठात येतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. इथे गणपतीला दर्शन घेऊन जातात, अन्नेवाडी जत्रेला दर्शन घेऊन जातात, त्रिपुरारी पौर्णिमेला दर्शन घेऊन जातात, गोंधळाला दर्शन घेऊन जातात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 हा स्वामी समर्थांचा मठ उंचावर असल्यामुळे इथून सुंदर निसर्ग सौंदर्य दिसते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हे आहे ब्राह्मणदेव मंदिर. हे आहे भरतेश्वर मंदिर देऊळवाडा. रामेश्वर मंदिर संस्थानपासून भरतेश्वर मंदिर देऊळवाडा हे 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
हे आहे श्री देव भरतेश्वर मंदिर, देऊळवाडा, मसुरे. जवळील रेल्वे स्थानक कणकवली आणि कुडाळ आहेत. हे श्री देव भरतेश्वर मंदिर मसुरे गावामध्ये, मालवण तालुक्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे मंदिर तपशीलवार सजावटीच्या कोरीव कामासह तयार केले गेले आहे. भिंती, स्तंभ आणि कमाल मर्यादा देखील सुंदर आहेत. ह्या मंदिराची छप्पर सुंदर कोरलेली आहे. हडी, आचरा, बागायत, बांदिवडे आणि कांदळगाव ही जवळपासची गावे आहेत. इथे श्री देव भरतेश्वर मंदिर आणि माऊली मंदिर, देऊळवाडा, मसुरेमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा, रामनवमी आणि दसऱ्याचे उत्सव साजरे केले जातात. अंगणेवाडी जत्रेला येणारे भक्त ह्या मंदिराला पण भेट देतात, कारण हे मंदिर अंगणेवाडीपासून फक्त 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या मंदिराच्या आवारात ही सुंदर तुळस आहे. मंदिरासमोर दीपस्तंभ